पुणे रेल्वे स्टेशन समोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, सूरज शुक्ला नामक माथेफिरू अटक, काँग्रेसकडनं दुग्धाभिषेक. युतीसंदर्भात कोणीही बोलू नये, बोलण्यापूर्वी आपल्याला विचारावं. राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश, सूचनेमुळे मनसे पदाधिकारी संभ्रमात. मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी बोलावली भाजपच्या मंत्र्यांची बैठक. अधिवेशनातील कामकाज, मंत्र्यांची कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत मार्गदर्शन करणार. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विजेच्या मुद्द्यावरनं विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणा. वंचितसोबत काडीमोड झाल्यानंतर एमआयएमनं शोधला नवा गडी. इम्तियाज जलीलांची चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षासोबत बैठक. आगामी निवडणुकीत दलित मुस्लिम मतांची मोड बांधण्याचा प्रयत्न. ठाकरेंच्या शिवसेनेत उरलेले आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात, गिरीश महाजनांचा मोठा दावा. थोड्याच दिवसात चित्र दिसेल महाजनांचं भाकीत. ठाकरे एकत्र येण्यानं हादरले, आदित्य ठाकरेंचा निशाणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळा आणि आरोग्य केंद्राच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याची मंत्री जयकुमार गोरेंची कबुली. काम न होताच 2,44,00,000 बिलं काढल्याचं समोर. अहिल्यानगरमध्ये बनावट शासन निर्णयाद्वारे 7 कोटी रुपयांची फसवणूक. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सरकारनं काढलेल्या शेकडो जीआरचा घेतला गैरफायदा. राज्यातल्या अनेक भागात तपासाचे आदेश. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 22 जुलैला होणार. कराडला दोषमुक्त करण्याच्या अर्जावर तसंच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावरती निर्णय देणार. देशात गरिबांची संख्या हळूहळू वाढते आणि पैसा काही मोजक्याच लोकांच्या हातात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडनं गरीब आणि श्रीमंतांमधल्या वाढत्या दरीबद्दल चिंता व्यक्त. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत.